राईट. हा, सो टायपिंग काय करायचंय हा जो इश्यू आहे कोडिंग मध्ये प्रत्येकाला, दॅट इज सो द पॉइंट रेस्ड इज व्हेरी व्हॅलिड की काय जे बघतोय किंवा दिसतंय ते कळतंय, राईट. ओके, पण स्वतः जेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्हिंगचा आम्ही ट्राय करतो कोड लिहिताना, त्यावेळेस एका ठिकाणी आम्ही स्टक होऊन जातो की पुढे काय लिहायचंय तेच कळत नाही, राईट. सो यू शुड मॅप युअर कोडिंग प्रॅक्टिसेस अलॉंग विथ द अल्गोरिथमिक स्टेप्स. जसं आपण करतोय की मला आता सपोज इफ आय वॉन्ट टू गो विथ बबल सॉर्ट का कोडिंग, अँड इन बबल सॉर्ट कोडिंग I must not think in the initial phase की बबल सॉर्ट कसं करायचं आहे. I must be able to think about the first step of acceptance of array element. तेवढाच माझा फोकस असला पाहिजे, राईट. ओके, देर इज अ व्हेरी नाईस कोट ऑर व्हेरी नाईस वे ऑफ थिंकिंग टुवर्ड्स इट. मला जर इथून जर मुंबईला जायचं असेल तर मी मुंबईची आता ट्रॅफिक किती हे बघून काहीच पॉइंट नाही. ऍग्री ऑन दिस. आय मस्ट सी लाईक वेदर आय विल बी एबल टू टेक कम गेट आउट ऑफ पुणे इट सेल्फ. सो माय नियर विजन इज ऑलवेज क्लिअर. तरच मी तो स्टेप करून मग आय गेट व्हॉट द नेक्स्ट विजन, राईट. ओके, तुम्ही बघा गाडीचे जे हेडलाईट्स असतात ते जर तुम्ही इथून मुंबईला चालले असाल तर तुम्हाला त्या हेडलाईट्सनी मुंबई पर्यंतच दिसतंय का? नाही. तुम्हाला काय कव्हर करायचंय डिस्टन्स, दॅट इज व्हॉट युअर अप्रोच शुड बी फॉर सॉल्व्हिंग एव्हरी प्रॉब्लेम, राईट, इन लाईफ ऑल्सो ॲज वेल एज इन प्रोग्रामिंग ऑल्सो. सो एंटायर प्रॉब्लेम ट्राय टू डिवाइड इट इन टू द पीसेस, ज्याला आपण अल्गोरिथमिक स्टेप्स म्हणतो, आणि वर्क विथ वन स्टेप ॲट अ टाइम, अँड यू विल फाइंड इट मोर इझी टू गेट इन टू. चलो आता थर्ड अटेम्प्ट बघू आपण. नोटवर काय होतंय. चलो, last topic about the string is command line argument handling, right? Please mention heading as command line arguments. हा टॉपिक बघितलाय का? कमांड लाईन आर्ग्युमेंट्स हा टॉपिक बघितलाय का सी मध्ये किंवा C++ मध्ये, किंवा इज इट कवर्ड इन एनी ऑफ युअर सेशन्स? नाही, राईट. व्हेरी इंटरेस्टिंग वन, जिकडे आपल्याला मेनचं एक वेगळं रूप पाहायला मिळतं, मेन फंक्शन का, राईट. ओके, सो लेट अस फर्स्ट ट्राय टू अंडरस्टँड. इट्स अ व्हेरी जेन्युइन टॉपिक. म्हणजे there are few people who knows this and who know how to go on implementing this. After this session you will be one of them, right? कारण खूप सारे लोकांना कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हटलं की दे स्टार्ट फिलिंग इट व्हेरी डिफिकल्ट प्रोसेस टू वर्क ऑन, बट आय फील इट इज अ व्हेरी सिम्पल अँड व्हेरी इंटरेस्टिंग वन, राईट. सो पहिला सगळ्यात फर्स्ट थिंग इज लाईक व्हॉट इज कमांड, अँड देन विल टॉक अबाउट व्हॉट इज कमांड लाईन आर्ग्युमेंट्स, राईट. हा आर्ग्युमेंट्स हा वर्ड कुठं ऐकला सांगा मला? फंक्शन्स मध्ये. सो फंक्शनला आपण जेव्हा कॉल करतो, वी आर कॉलिंग इट विथ द हेल्प ऑफ व्हॉट? पासिंग सम ऑफ द आर्ग्युमेंट्स. सो वी गो ऑन पासिंग सम आर्ग्युमेंट्स टू द फंक्शन. पण जर तुम्हाला एंटायर ऍप्लिकेशनला किंवा पूर्णच्या पूर्ण प्रोग्रामला आर्ग्युमेंट जर पास करायचे असतील, पुन्हा एकदा ऐका, इफ यू वॉन्ट टू पास द आर्ग्युमेंट्स टू युअर एंटायर प्रोग्राम ऑर application, you have only one option, and that is what? Command line arguments, right? So आपला प्रोग्राम सुरू कुठून होतो? What is the entry point in C and C++ program? मेन फंक्शन, राईट. मग हे जे आर्ग्युमेंट्स असतात ते डायरेक्टली कशामध्ये येतात? तुमच्या मेन फंक्शन. कारण हा प्रोग्राम सुरू होणार आहे मेन पासून. सो मेनला दिले गेलेले आर्ग्युमेंट्स, दीज आर नोन ॲज व्हॉट? कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. मेनला आर्ग्युमेंट्स देणे, दॅट मीन्स मला पूर्ण ऍप्लिकेशनला किंवा पूर्ण प्रोग्रामला आर्ग्युमेंट देणे, आणि ती प्रोसेस आपण करतो विथ द हेल्प ऑफ व्हॉट? कमांड लाईन आर्ग्युमेंट्स. सो एक स्टेटमेंट लिहू, त्याची नीड लिहू आधी, अँड देन विल गो ऑन वर्किंग अक्रॉस इट. Command line arguments are used. Command line arguments are used. Command line arguments are used to provide arguments to entire application. Arguments to entire application. Arguments to entire application or program. Or program.
right? So now let us first try to understand ki how this goes on working. Basically, when we are, I'll try to keep it more simple. So पहले command line से program कैसे run करते हैं, that we'll see, and then we'll go here. 64193. Let me connect it. So till this point, let us try to understand. First thing is what is command line arguments are, right? For example, if I go with this program and यहाँ पे एक printf करते हैं, I'll go with success, right? Okay, and this is, I'll save it, right? Okay, and then we'll go with compilation of this, and then we'll go with linking of this. पण हा program इथून मी run नाही करणार आहे. I just want to run it from command lines. So command line वर program आपण सगळ्यात सुरुवातीला रन करून दाखवला होता. Please observe this. आता C:\turbo C\bin, right? ह्याला आपण म्हणतो कमांड प्रॉम्प्ट, राइट? एक एंटिटी ब्लिंक होताना दिसते, दॅट इज नोन एज व्हॉट? त्याला आपण म्हणतो कर्सर. बरोबर, ओके ओके. सो दिस इज कमांड प्रॉम्प्ट. हा जो ब्लिंक होतोय तो काय? हा, त्या कर्सरवर आपण काहीतरी लिहू शकतो, राइट? ओके. सो व्हेन आय राईट A.63 होतं नाही का, 63.exe, then it will execute my code, right? So A63.exe ही मी दिलेली कम्प्युटरला दिलेली कमांड होते, आणि फॉलोड बाय दॅट आय प्रेस्ड एंटर की. सो एंटर इज नोन एज कमांड टर्मिनेटर. एंटर की इज नोन एज कमांड टर्मिनेटर, राइट? सो A.exe या कमांड नंतर त्याच लाईनवर दिले गेलेले आर्ग्युमेंट्स बिफोर कमांड टर्मिनेटर, दे आर नोन एज कमांड लाइन आर्ग्युमेंट्स. कमांड कुठली आहे? A63.exe. Let me make it as A63.exe, right? Okay, right. या कमांड नंतर त्याच लाईनवर बिफोर प्रेसिंग कमांड टर्मिनेटर जे काही आर्ग्युमेंट्स मी देईल, दोज आर नोन एज कमांड लाइन आर्ग्युमेंट्स, right? Okay, so now in this case, if you are able to see this, बघा, so Dennis Ritchie has considered this entire thing. हा prompt आहे आणि ही command आहे, but Dennis Ritchie has considered this entire thing as a command, right? These are known as command line arguments, right? Okay, आणि ह्याच्यानंतर आपण प्रेस करतो what? Enter key. And once I press the enter key, त्यावेळेस 863.exe हा प्रोग्राम एक्झिक्यूट होतो आणि त्याला हे कमांड लाईनचे आर्ग्युमेंट्स पास केले जातात, राइट? सो हा प्रोग्राम एक्झिक्यूट होताना कुठलं फंक्शन एक्झिक्यूट होणार आहे पहिले? सबसे पहले मतलब अपना सी और C++ कोड है, तो कुठलं फंक्शन सगळ्यात पहिले एक्झिक्यूट होईल? मेन फंक्शन, राइट? सो ये जो आर्ग्युमेंट्स है वो सारे के सारे पास किए जाएंगे कौन से फंक्शन के लिए? मेन फंक्शन. पण आपण मेन फंक्शन आता कसं लिहिलंय? void main आणि empty bracket, right? Okay, यहाँ पे argument passing के लिए या argument collection के लिए we haven't written anything. So there is a special declarations of the main which is going to help you for command line argument, and that declaration is something like this. So main आपण असा declare करू शकतो void or int anything, right? Main, आणि you can go with two parameters. One is known as int argc and next one is character star argv. Okay, जनरली हा मेनचा पॅटर्न पाहून पीपल फील लाईक नाही हे काहीतरी वेगळं डिफिकल्ट आहे, नाही, बट इट इज व्हेरी सिंपल.
मेन फंक्शन वी नो, दिस इज अ रिटर्न टाइप, दॅट इज व्हॉट, void. मला फक्त सांगा किती आर्ग्युमेंट पास केलेत. दोन टाइप्स आहे, राईट. पहिला ARGC नाव आहे ऑफ टाइप इंटिजर, आणि दुसरा ARGV इज द नेम ऑफ टाइप कॅरेक्टर पॉइंटर अरे. Character pointer array, right? Okay, so there are two parameters. One is ARGC. ARGC stands for argument count. ARGC stands for argument count. किती arguments पास केलेत आणि त्या प्रत्येक argumentचा, do you agree that each and every argument that we passed on command line is in the form of string? कारण कमांड ज्या देतो आपण त्याने मी कुठल्या फॉर्म मध्ये असतात, वर्ड्स किंवा स्ट्रिंग मध्ये असतात. त्यामुळे स्ट्रिंगचं जर कलेक्शन करायचं असेल तो स्ट्रिंग हैंडल करायला सबसे बेटर एस्पेक्ट इज कैरेक्टर पॉइंटर, एंड अगर उसका कलेक्शन करना है तो कैरेक्टर पॉइंटर का अरे. दिस इज हाउ इट इज बीन ट्रीटेड, राइट. सो सगळ्यात पहिले आपण क्लिअर करू ARGC, आर्ग्युमेंट काउंट खरंच मिळतो आहे की नाही, राइट. ओके, नाउ इन दिस केस व्हेन आई गो विथ दिस यहाँ पे हाउ मेनी आर्ग्युमेंट्स आई पास्ड, स्पेस सेपरेटेड किती आर्ग्युमेंट्स पास केले, आई लव सी CPP 4 आर्ग्युमेंट्स. बट डेनिस रिची मतलब C एंड C++ में आपका कमांड इज आल्सो ट्रीटेड एज 1 आर्ग्युमेंट. म्हणजे टोटल किती झाले आता, हा, कमांड इज 1 अँड रेस्ट ऑफ देम आर 4, सो टोटल 5 आर्ग्युमेंट्स. मग ह्या केस मध्ये ARGC ची व्हॅल्यू काय पाहिजे, 5 पाहिजे. आपण चेक करू ARGC कसं वर्क होणार आहे. प्लीज ऑब्झर्व नाव. सो व्हॉट आय डू हिअर, इकडं मेनचा मॉडिफाईड व्हर्जन मी लिहिणार आहे, अँड लेट अस गिव्ह अ ट्राय. सो हिअर इट्स अ इंटिजर ARGC कॉमा, कसं लिहिलं होतं, कॅरेक्टर स्टार ARGV square bracket pair, right? Okay, now here we'll simply say number of arguments are %d आणि which value ARGC, right? Okay, इसको सेव करते हैं, I'll compile it. तो म्हणतो ARGV तुम्ही अजून यूज नाही केला, that is fine, right? That is a warning, and I'll go for what, linking of the code. माझ्या फाईल, माझी कुठली फाईल झाली बघा तयार इकडं, A63.exe is created, right? Okay, अभी इसको कमांड लाइन से रन करते हैं, right? A63.exe, कळतंय का? So initially there were only command, फक्त command is treated as what, 1 argument. नंतर command plus I, there are 2 arguments. Command plus I love 3 arguments. Then I love C 4 arguments. I love C CPP. Clearance? Okay. So what is that ARGC gives you? Arguments count. कितने arguments दिए हैं उसका count is given by what? ARGC, right? Okay. So I can go with like A63.exe. This is nice facility, right? Okay, so I'm able to go with what, 5 arguments. हे कळत है, आर्ग्युमेंट काउंटचा इश्यू क्लियर झाला. ओके, नाउ लेट अस ट्राई टू अंडरस्टैंड कि फिर यहाँ पे ARGV कैसे काम करने वाला है, राइट? ओके, एंड हियर आई विल गो विथ A63.exe. I'll explain it here first with the diagram. Right. Okay, so how we go with the main method? यहाँ पे main कैसे लिखा है? Void main. Can you please help? हाँ, int ARGC, right? Okay, comma करके character star ARGV and what, square bracket pair, right? Okay, now ARGC is a count, and in this case count is 1 2 3 4 and 5. So the count is what, 5. ये केस के लिए, right?
Okay, so actually this is my command. These are what? Command line arguments. खूप सोपी डेफिनेशन आहे. कमांडच्या नंतर त्याच लाईनवर कमांड टर्मिनेटरच्या आधी दिले गेलेले आर्ग्युमेंट्स नोन एज व्हाट? कमांड लाइन आर्ग्युमेंट. उसी लाइन पे दिए गए आर्ग्युमेंट्स आर कमांड लाइन आर्ग्युमेंट. एंड उसके बाद क्या प्रेस करना रहेगा? हाँ, सो दैट इज व्हाट? कमांड टर्मिनेटर. हे क्लियर? सो नंबर ऑफ आर्ग्युमेंट्स का काउंट कम्स इन व्हाट? ARGC. सो दिस ARGB में क्या है? दैट इज वेरी इंटरेस्टिंग वन. सो लेट मी एक्सप्लेन. ARGB इज अरे, राइट? उस अरे में अभी जितना काउंट है उतने सारे एलिमेंट रहेंगे, राइट? दिस इज 0 1 2 3 4. दीज आर व्हाट? इंडाइसेस. वेरी परफेक्ट. एंड इसमें हर एक में पॉइंटर होगा, मतलब व्हाट? किसी ना किसी चीज का एड्रेस होगा, राइट? सो यहाँ पे 0th लोकेशन पे यू हैव द एड्रेस ऑफ, बेस एड्रेस ऑफ दिस स्ट्रिंग. पहले आर्ग्यूमेंट का बेस एड्रेस रहेगा, राइट? ARGB ऑफ 1 में इस स्ट्रिंग का बेस एड्रेस रहेगा. ARGB ऑफ 2 में इस स्ट्रिंग का बेस एड्रेस रहेगा. ARGB ऑफ 3 में इस स्ट्रिंग का बेस एड्रेस रहेगा. ARGB ऑफ 4 में इसका बेस एड्रेस रहेगा. दिस इज हाउ इट वर्क्स, राइट? ओके. एंड इस अरे में से, मतलब यहाँ पे से काउंट तो पता चलेगा हाउ मेनी आर्ग्यूमेंट्स आर देयर, बट इस अरे में से आप उन आर्ग्यूमेंट्स तक क्या कर सकते हो? पहुंच सकते हो, राइट? सो ARGB ऑफ 0 1 2 3 4 कितने एलिमेंट्स रहेंगे? हमेशा जितने की ARGC है. समझ पा रहे हैं? ओके. सो प्लीज ड्रॉ दिस डायग्राम एंड फिर इसका वर्किंग चेक करेंगे. जे लोक ACIT ला आहे त्यांना ही असाइनमेंट आहे, पण ते घेतलंय का नाही मला माहिती नाही. IT वाले कॅन्डिडेट आहे का? घेतलंय का? डन. Right, let's give a try for using this. Now what I'll do is, Malata, I'm able to print ARGC, no doubt, but I just want to print the contents of ARGB also. ARGB के भी contents को display करते हैं. So what I'll keep here is, I'll keep CLR SCR and followed by that I'll go with what? Get CH. And if I want to print the content of the array, which loop we do need? Array चे content display करायचे हैं. For loop, right? Okay, integer I, and we'll go with यहाँ पे printf, and I'll say arguments are, right? Okay, and here we'll go with for loop as I is equal to 0, I less than ARGC. Agree on this? क्योंकि उतने काउंट मुझे डिस्प्ले करने हैं, राइट? एंड देन आई गो विथ I प्लस प्लस, राइट? ओके. एंड हियर विल सिंपली गो विथ printf argument at index and so %d is, right? Okay, and %s. Why %s? हाँ, क्योंकि सारे आर्ग्युमेंट्स इज इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग. कारण त्या कमांड्स आहेत. कमांड्स नेहमी तुम्ही कुठल्या फॉर्म मध्ये देणार आहेत? इन द फॉर्म ऑफ स्ट्रिंग, राइट? ओके. सो %d किससे रिप्लेस होगा? मला तिथं लिहायचंय काहीतरी, तर ते तुम्ही सांगायचं आहे. %d विल बी रिप्लेस बाय I, राइट? ओके. एंड जो मुझे स्ट्रिंग डिस्प्ले करना है, दैट इज प्रेजेंट इन ARGB ऑफ I. कळतंय का? त्या इंडेक्सला ती स्ट्रिंग आहे, राइट? दैट इज व्हाट वी हैव ड्रॉन, राइट? ओके. सो लेट्स सी. सेव करू आणि विल गो हियर. हा CLR SCR थोड्या वेळासाठी मी कमेंट करतो, बिकॉज want to show you through the command line. So in that case, this will vanish our command line also, right? Okay. Compile karu. Compiler is happy. Linker is happy, right? Now let's come on the command line. A63.exe. There are 5 arguments, and arguments are
ARGV ऑफ 0 ला आहे का पहिला आर्ग्युमेंट? ओके, सो आर्ग्युमेंट खरं तर इथून सुरू होतात, पण डेनिस रिची हॅज कन्सिडर्ड व्हॉट कमांड ऑल्सो ॲज वन ऑफ द आर्ग्युमेंट. त्याचं पण एक स्पेसिफिक रिझन आहे, कारण EXE फाईलच्या आतमध्ये काही हेडर फाईल्स तयार होतात. सो EXE हेडर म्हणतो आपण त्याला, हेडर फाईल्स नाही, हेडर. त्या हेडर मध्ये तुम्हाला हा पाथ गरजेचा असतो EXE एक्झिक्युशन साठी, राईट. दॅट इज ऍक्च्युअली ऍट दिस मोमेंट इज नॉट रिलेव्हंट, बट इथं काय महत्वाचं आहे की कमांड इज ऑल्सो ट्रीटेड ॲज वन ऑफ द आर्ग्युमेंट, राईट. सो उसके बाद I love C and CPP. दिस इज हाऊ इट वर्क्स, राईट. मग कमांड म्हणजे आता हे आर्ग्युमेंट्स कोणाला दिले? मेनला. म्हणजे काय, तुमच्या पूर्ण प्रोग्रामला जर आर्ग्युमेंट्स द्यायचे असतील तर दिस इज द ओनली फॅसिलिटी. देयर इज नो अदर फॅसिलिटी टू गिव्ह द आर्ग्युमेंट्स टू व्हॉट ऍप्लिकेशन. म्हणजे प्रोग्राम सुरू होतानाच जर ऍप्लिकेशनलाच आर्ग्युमेंट्स पास करायचे असतील तर वी कॅन यूज दिस, राईट. ओके, सो आणि आता बघा, पण प्रोग्राम आपण दरवेळेस कमांड लाईन वरून रन नाही करत, नाही का? वी डोंट रन द प्रोग्राम थ्रू कमांड लाईन, वी रन इट थ्रू IDE. तर प्रत्येक IDE मध्ये आर्ग्युमेंट्स देण्याची एक फॅसिलिटी असते. आता इथं बघा, कमांड प्रोग्राम रन करताना मला जर आर्ग्युमेंट्स द्यायचे असतील तर या रन ऑप्शन मध्ये आर्ग्युमेंटचा ऑप्शन आहे का कुठं? बघा, येस, लास्ट ऑप्शन इज व्हॉट आर्ग्युमेंट्स. सो इकडं जर मी दिला आर्ग्युमेंट्स, हा, सो इकडं आपण काही आर्ग्युमेंट्स देऊ. हायपोथेटिकल स्टेटमेंट ॲज आर्ग्युमेंट. ओके, कंपाईल करू आणि आता हा रन करू. नाही, इकडं हे महत्वाचं आहे. सो आय डू कोडिंग डेली फॉर, हा, ते ॲज अ आर्ग्युमेंट्स पास केले. कसे देणार? मला चेंज करायचे असतील आर्ग्युमेंट्स, तर प्रोग्रामला आर्ग्युमेंट चेंज करायचे असतील तर कुठं जायचं? रन आणि आर्ग्युमेंट्स मध्ये, आणि इथून आपल्याला चेंज करता येते, राईट. ओके, दिस इज व्हेरी नाईस फॅसिलिटी, राईट. ओके करणार आणि प्रोग्राम रन करू, राईट. मग आता हे, हा ठीक आहे, हा प्रोग्राम समजा नाही आम्हाला सर, पण आपण ह्याचा यूज करून आपला प्रोग्राम अजून इफेक्टिव्ह करू शकतो. फॉर एक्झाम्पल, वन ऑफ माय स्टुडंट हॅज डन द कोड इन सच अ वे दॅट, तो मला विचार होता, सर मी काय, म्हणजे अतिशय प्रोग्रामिंग मध्ये डोक्यावर पडलेला, चेतन नाव होतं, राईट, आणि ज्ञान प्रबोधिनीचा विद्यार्थी होता. प्रोग्रामिंग वॉज लाईक कंटिन्यू प्रोग्राम, नाही का, दुसरं काहीच लाईफ मध्ये नाही असा भाग. सो म्हणे, सर हे प्रोग्राम बिग्राम झाले, मला असा प्रोग्राम दाखवायचा आहे की तो एक्सटर्नलला कळलाच नाही पाहिजे. म्हणलं, मग मार्क कसे मिळणार तुला? नाही, म्हणजे इन द सेन्स ही वॉज सेइंग दॅट की असं इफेक्टिव्ह करायचं आहे की वेगळंच काहीतरी, नाही का, जे अख्ख्या कॉलेजेसमध्ये कोणीच केलं नसेल ते मला प्रोग्राम मध्ये करायचं. म्हणलं, तसं तर काही नवीन प्रोग्राम तुला कोणी देणार नाही, त्यामुळे तुला ह्याच प्रोग्राम मध्ये इनोव्हेटिव्ह काय करता येईल त्याचा आपण विचार करू, राईट. अँड देन वी स्टार्टेड थिंकिंग ऑफ, आणि त्याला सॉर्टिंगचा अल्गोरिदम आला, सॉर्टिंग, राईट. प्रोग्राम वॉज सिम्पल, बबल सॉर्ट. कोडिंग स्पीड वॉज सो अमेझिंग, म्हणजे टायपिंग स्पीड त्याचा, कारण बिकॉज ही स्टार्टेड इज कोडिंग इन स्टँडर्ड 8th ओनली. त्यात ते टायपिंगचं त्याचं सगळं कोर्स बीर्स सगळं करून झालं होतं. म्हणजे फक्त स्क्रीनकडे बघत फक्त हात चालू राहायचा आणि माऊस तिकडं म्हणजे फेकलेला असायचं, सगळे ऑप्शन्स कीबोर्ड वरूनच हँडल होणार, राईट. ओके, अतिशय म्हणजे सुंदर प्रोग्रामिंग, आणि इन एव्हरी लँग्वेजेस ही वॉज एक्सपर्ट ऍट दॅट टाइम. टॉपर होता SCOEचा 2008 बॅच. सो ही सेड लाईक बबल सॉर्टचा कोड आला. सो ही डिड द कोड लाईक, प्रोग्रामचं नाव बबल ठेवलं, आणि इथं इथं देणार 7 आणि इकडं देणार इलेमेंट्स, नाही का, 64, 72, 89, हा, आणि मग एंटर. म्हणजे आतमध्ये झंझटच नाही, हाऊ मेनी इलेमेंट यू वॉन्ट आणि एंटर आरे इलेमेंट वगैरे तसलं काही नाही. सगळं कुठून दिलं? कमांड लाईन मधून. मग एक्झामिनर म्हणला रन करा प्रोग्राम.
एक्झामिनर ऍट दॅट टाइम वॉज देअर फ्रॉम राजश्री शाहू कॉलेज तातोडे. मी इंटरनल, ते एक्झामिनर एक्सटर्नल, राईट. त्यांनी मला म्हणलंय, हे पोरग असलं काय कोड करतंय रन. म्हणजे हे इथून कुठून रन करतंय प्रोग्राम, नाही का. सो आय सेड लाईक सर, तो कमांड लाईन आर्ग्युमेंट वरून त्यांनी अरेची साईज दिली आहे आणि ते एलिमेंट दिले. मग त्याच्या प्रोग्राम मध्ये अरे एलिमेंट ऍक्सेप्ट करायचं ऑप्शन कुठे, तेच दिले म्हणले इथं डायरेक्ट. म्हणजे एक्झामिनर वॉज अनेबल टू गेट हिज कोड, राईट. ओके. सो देन आय सेड लाईक, ते म्हणले मला खरंच माहिती नाही काय करतोय ह्याला. देन ही टूक अ पेपर पेन अँड ही एक्सप्लेन द एंटायर कोड टू द एक्झामिनर, की काय केलंय, हे काय बबल इज अ नेम ऑफ द कोड. मग कोड रन करून दाखवला. दिस इज एन व्हॅल्यू, ती कशी घेतली. बरं इकडे स्ट्रिंग मध्ये येणार आहे, आपल्याला पाहिजे कशात, इंटिजर मध्ये. मग त्यांनी त्या आस्कीचं कन्व्हर्जन केलं होतं कशात, डेसिमल मध्ये. दॅट वॉज द कोड, राईट. ओके. आणि मग हे आर्ग्युमेंट्स अरेला पास करून तो अरेचा आउटपुट डायरेक्ट बबल सॉर्ट. म्हणजे विनर्स डोंट डू डिफरंट थिंग, दे डू द थिंग्स इन अ डिफरंट वे. तो जो ऐकलाय का स्लोगन, यू कॅन विन नावाचं बुक आहे, खूप सुंदर बुक आहे, वेळ मिळाला तर वाचा. त्याच्यावरचं स्लोगन आहे, वेगळं काही करत नाही, टॉपरच होता तो, राईट. पण त्यांनी तोच कोड वेगळ्या पद्धतीने केला. तुमचा कोड बघून लक्षात आलं पाहिजे एक्झामिनरला, हे काहीतरी वेगळं आहे, नाही का. सो आय वॉज कंडक्टिंग एक्झाम इन MIT कॉलेज. नुसतं त्या स्टुडंटचा कोड पाहून, असेंब्ली लँग्वेजचा कोड होता, 365 लाईनचा कोड लिहिलेला होता. इट वॉज सो वेल डॉक्युमेंटेड कोड की तो कोड बघून वाटत होता की हा स्टुडंट ह्या कॉलेजचा टॉपरच आहे. म्हणजे बोलायच्या आधीच युअर कोड इज युअर फर्स्ट इम्प्रेशन, की काय तुम्ही करतायत, नाही का. सो दॅट इज व्हेरी अमेझिंग वे. सो दिस इज हाऊ. मग हे कुठं इनकॉर्पोरेट करणार, तुम्हाला एखादी व्हॅल्यू जरी कमांड लाईन वरून दिली तरी यू कॅन एक्सप्रेस युअर सेल्फ, की मला काय माहितीये, कमांड लाईन आर्ग्युमेंट्स पण माहितीये. एक्झामिनर तुम्हाला काय माहितीये हे काही प्रत्येक गोष्ट तुम्हाला विचारणार नाही. यू मस्ट शोकेस युअर स्किल्स. कळतंय का मी काय म्हणतोय ते. त्यामुळं ह्या ज्या नवीन नवीन गोष्टी आपण बघतोय त्या तुमच्या प्रोग्रामिंग मध्ये इनकॉर्पोरेट करा. म्हणजे काय होईल, तुमचा प्रोग्राम थोडासा नाही तर बाकी सगळी 180 जण तेच करणार आहे जे काय आहेत ते, राईट. थोडंसं वेगळं कसं इनोव्हेटिव्हनेस तुमच्या प्रोग्राम मध्ये आणता येईल, प्लीज ट्राय टू वर्क इन टू इट. कारण फॅसिलिटी जर माहिती असेल तर यू मस्ट स्टँड ऑलवेज डिस्टिंक्ट फ्रॉम द क्राऊड. क्राऊड पेक्षा वेगळं राहा, तर काहीतरी नवीन कोडिंग तुम्हाला दाखवता येईल, राईट. ओके. कळलाय हा ऑप्शन. दिस इज व्हॉट कमांड लाईन आर्ग्युमेंट हँडलिंग. मग इथं आपण एक कॉन्सेप्ट हँडल करतो, दॅट इज व्हॉट, अरे ऑफ व्हॉट, कॅरेक्टर पॉइंटर्स, राईट. सो स्ट्रिंग्स आर जनरली मॅनेज्ड अँड हँडल विथ कॅरेक्टर पॉइंटर. स्ट्रिंगचं जर कलेक्शन मॅनेज करायचं असेल तर वी हॅव द ऑप्शन ऑफ कॅरेक्टर पॉइंटर अरे. काल आपण बघितलं ते माही, काय होतं तर रविचंद्रन वगैरे, राईट. ओके. ते पण वी कॅन बेटर इन अ बेटर पर्स्पेक्टिव्ह हा वी कॅन हँडल इट कॅरेक्टर अरेचा, सॉरी कॅरेक्टर पॉइंटरचा अरेज, राईट. ओके. अभी हेडिंग देना है मोर अबाउट पॉइंटर्स. ह्याच्यात काही डाऊट्स कमांड लाईन मध्ये. सिंपल आहे की खूप डिफिकल्ट आहे. हा, पहिला तुमचं जेव्हा मेन असं दिसेल का एक्झामिनरला, मेन इकडं सगळं, म्हणजे जर तुम्ही हँडल केला इन केस, मेन हा बघूनच एक्झामिनर तुम्हाला पहिला प्रश्न विचारेल की हे काय लिहिलंय, राईट. आणि तिकडं त्याच्यानंतर क्वेश्चनच नाही. हे जर तुम्ही एक्सप्लेन केलं व्हॉट इज दिस, देन ही नोज दॅट ज्याला हे पहिल्या लाईन विषयी जेवढं सगळं माहिती आहे, ही इज नॉट डिगिंग इन टू डीपर सेन्स, की काय अजून माहिती, काय अजून माहिती, काय नाही. तुम्हाला तो 48 टेकून मोकळा होणार, पुढे जाणार. 48 हायएस्ट मार्क्स आउट ऑफ 50. 50 आउट ऑफ 50 इंजिनिअरिंग मध्ये प्रॅक्टिकल मध्ये मिळत नाही. 49 पण मिळत नाही. मॅक्झिमम किती मिळतात, 48. 96% आपल्याला टाकायचेच आहेत. हाच विचार करून कोडिंग करा, राईट. ओके. सो एनी इश्यूज, डाऊट्स याच्यात नाही. चला नेक्स्ट हेडिंग, मोर अबाउट पॉइंटर्स.